UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर आवता कंपनीकडे 3 कोटी रुपये मागितले गेले। त्यापैकी खंडणीच्या 2 कोटींची डील झाली। सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। फडणवीस शिंदे अजितदादांना हात जोडून पाया पडून विनंती। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या। भाजप आमदार सुरेश धस यांची आग्रही मागणी। वाल्मिक कराड 17 मोबाईल वापरतो, पोलिसांनी तपास केल्यानंतर सर्व बाहेर येईल। सुरेश धस यांचा इशारा। तर वाळू काकाचे 100 अकाउंट सापडल्यात, प्रकरण ईडीकडे द्या, धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। बीड हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा। आरोपींना फाशी देण्याच्या आंदोलकांची मागणी। खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असल्यानं राज्यात कुणी गुंतवणूक करणार नाही। सर्वच उच्चपदस्थ लोकांनी राजीनामा द्यावा, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी। चौकशी पूर्ण होऊ द्यावी, बीड हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकीचे फोन। अंजली दमानी यांचा आरोप। धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। बीड हत्या प्रकरणात तपास करणारे अधिकारी कराडच्या जवळचे जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप। एसआयटी मधील PSI महेश विघ्नेंचा कराडसोबतचा फोटो आव्हाडांकडून ट्विट। एसआयटी मधील अधिकाऱ्याच्या निकालाच्या दिवशी वाल्मिक कराडसोबत आनंदोत्सव। बजरंग सोनवणेंचा आरोप। तर मित्रच वाल्मिकची चौकशी कशी करणार, सोनवणे यांचा सवाल। भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यानंच देशमुखांची हत्या। आका आजही मंत्रिमंडळात बसल्या, राऊतांचा आरोप। बीड जिल्ह्यामधील सर्वच पोलीस खातं बरखास्त करण्याची मागणी। बीड प्रकरणातील 3ही आरोपी फरार झाल्यानंतर गुजरातमध्ये होते। गिरनार मंदिरामध्ये सुदर्शन घुले सांगळे आंधळेने 15 दिवस मुक्काम केला, चौकशीत उघड। बुलढाण्यातील जयपूर गावामध्ये कमी मतदान झाल्यानं आमदार संजय गायकवाडांना संताप। 2000 विकले गेल्याचं म्हणत मतदारांवर बोलताना जीभ घसरली। पवार कुटुंब ठाकरे कुटुंबानं एकत्र यावं, छगन भुजबळांचं आवाहन। अजितदादा आणि पवार एकत्र आले तर माझ्या शुभेच्छा, भुजबळ यांची प्रतिक्रिया। एकाच महिलेनं 2 योजनांचा लाभ घेऊ नये, लाडकी बहिणी किंवा शेतकरी सन्मान योजना यापैकी एकाच योजनेचा लाभ घ्यावा, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं आवाहन। सरकारनं अक्कल गहाण ठेवली आहे का, लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी निकषावरून रोहित पवारांचा निशाणा। लाडकी बहीण आणि कृषी सन्मान योजनेचा उद्देश पूर्णतः भिन्न असल्याची प्रतिक्रिया। निवडणुकीनंतर निकष लावत लाभार्थी बहिणींची नावं यादीमधून बाहेर। लाडकी बहीण योजना केवळ मतांसाठी होती हे आता स्पष्ट, वडेट्टीवार यांचा निशाणा। देशभरातील भिकारी शिर्डीत गोळा होऊन फुकट जेवतायत, सुजय विखे यांचं वक्तव्य। शिर्डीतील साई संस्थांच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करण्याची अजब मागणी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।